ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय गजानन, जय जगदंब। नवरात्रीचा मंगल काळ आपल्या समोर येतोय। आई जगदंबेच्या उपासनेचा हा काळ। शास्त्रांनी एवढा सुंदर सिद्धांत सांगितला, कलौ चंडी विनायकौ, अर्थात कलियुगामध्ये चंडी म्हणजे आई जगदंबा आणि विनायक म्हणजे भगवान गणेश यांच्या उपासनेला फार लवकर सिद्धी प्राप्त होते। सहज सिद्धता निश्चितपणे या मार्गातून आपल्याला मिळत असते। म्हणून जगदंबेची उपासना, सुरुवातीला गणेश उपासना झाली, त्या काळात आपण अथर्वशीर्षाच्या आणि गणेश पुराणाच्या माध्यमातून मोरयाला समजून घेतलं। आता मोरयाचं शक्ती स्वरूप जे आहे, चैतन्यमय अशा प्रकारचं सगळ्या विश्वाला चालवणारी प्रकृती म्हणून जिचं वर्णन केलं, त्या आई जगदंबेचं स्वरूप या प्रवचनमालेच्या माध्यमातून समजून घेऊ। आई साहेबांना 3 रूपात वर्णन केल्या जातं। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशी त्रिगुणात्मिका तिचं वर्णन केल्या जातं। या त्रिगुणात्मिका स्वरूपेचं एकत्रित जे स्वरूप म्हणजे 3ही गुणांचं एकत्र जी मूल प्रकृती, मूल माया, आदिशक्ती, तिचं स्थान मूलपीठ असं वर्णन केलं, ज्याला आपल्या बोलीभाषेमध्ये मातृतीर्थ असं म्हणतात, माहूर असं म्हणतात। या मातृतीर्थावर, या मातापूरला आई जगदंबा रेणुका रूपामध्ये विलास करते। या रेणुकेच्या चरणी तिचे दास होऊन गेले विष्णुकवी महाराज। या विष्णुकवी महाराजांनी ज्या वेगवेगळ्या रचना आई रेणुकेच्या स्तुतीपर केल्या, त्या रचनांच्या माध्यमातून आई जगदंबेचे एक आळवणी या निमित्ताने या नवरात्रात आपण करणार आहोत। कल्पवृक्ष रेणुका या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या आरत्या त्यांनी निर्माण केल्या, वेगवेगळी अष्टकं निर्माण केली, त्यांचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न करू। पहिली आरती आपल्या समोर, किती मजेदार रचना आहे, लक्षात द्या तुमच्या माझ्या संस्कृतीची। आपल्या संस्कृतीत भगवंताची आरती करायला सांगितली। कशाला आरती म्हणतात त्याची रचना लक्षात घ्या। पूजेमध्ये पहिल्यांदा भगवंताचं आवाहन केलं, आसन केलं, हात धुवायला दिलं, अर्घ्य दिला, पादयोः पाद्यम म्हणत चरण धुतले, आचमन दिलं, भगवंताला मधुपर्क इत्यादी समर्पित केला। आई जगदंबेची पूजा सुरू आहे। नाना प्रकारे तिला स्नान घातलं। पहिल्यांदा शुद्ध जलाचं स्नान, मग पंचामृत इत्यादींचं स्नान, गुडस्नान, चंदन स्नान, नाना प्रकारचे स्नान घातले। आई जगदंबा मुळातच अत्यंत पवित्र शुद्ध स्वरूप ते आणखीन उजळून निघालं। त्यानंतर नाना प्रकारे वस्त्र आवरण नेसवल्या गेले। ते सगळं झाल्यानंतर अनेक प्रकारचे दागिने चढवले, अलंकाराने सजवलं, नाना प्रकारच्या पुष्पमाला घातल्या, सगळे नाना प्रकारचे सौभाग्य वायन तिला समर्पित केले। अशा पद्धतीने संपूर्ण सौंदर्य, मुळातच सौंदर्याची खाणी असणारी ती आई जगदंबा अधिकच सौंदर्याने संपन्न अशा प्रकारची झाली। मग धूप लावल्या गेला, वातावरण प्रसन्न झालं, दीप प्रज्वलित केले गेले। मूलतः चैतन्य स्वरूप असणाऱ्या त्या आई जगदंबेच्या समोर आणखीन उजळण्याची मार्ग म्हणून दीपाचे अर्चन केले गेलं, नैवेद्य दाखवले गेले। मुळात तृप्त असणारी परमात्मा शक्ती या निमित्ताने अधिकच तृप्त झाली आणि मग तशा त्या परमतृप्त अवस्थेचं दर्शन घ्यायचं, त्याला म्हणतात आरती। म्हणून निरंजन ओवाळायची, त्या संपूर्ण रूपाला आता पाहायचं। परमतृप्त असलेल्या सजवलेल्या आईचं, सजवलेल्या भगवंताचं वर्णन करण्याचं जी पद्धती, त्या पद्धतीला आरती असं म्हणतात। आर्तता आली पाहिजे, त्यामध्ये एक आर्जव आलं पाहिजे, एक प्रसन्नता आली पाहिजे, एक भगवंताच्या प्रती आपलं मन रसपूर्ण झालं पाहिजे। ही जी रचना आरतीत आहे ती आपल्या समोर येते आणि मग काय पाहायचंय, सजलेली ती आई जगदंबा। त्याच्यामुळे आरतीचं एक स्वरूप असतं भगवंताचं, आई जगदंबेच्या सौंदर्याचं वर्णन करणे। आपल्या समोर जी पहिली आरती आहे या प्रकारची आरती आहे, आईच्या सौंदर्याचं वर्णन आपल्या समोर केलं। कसं आहे ते सौंदर्य वर्णन करताना विष्णुकवी महाराज म्हणतात, जय जय जगदंबे श्री अंबे रेणुके कल्प कदंबे, जय जय जगदंबे अनुपम स्वरूपाची तुझी घाटी।
घाटी शब्द शरीर यष्टी या अर्थाने वापरलेला आहे. आई तुझी शरीर यष्टी कशी आहे? अनुपमेय आहे, त्याला उपमाच देता येत नाही. सौंदर्य शब्द जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा लक्षात घ्या, आपण सौंदर्यासाठी कशाची तरी उपमा देत असतो. म्हणजे नाक कसं चाफेकळीसारखं, डोळे कसे कमळाच्या पत्रासारखे, कमळ पुष्पासारखे, नाना प्रकारच्या उपमा. निसर्गातलं जे सर्वाधिक सुंदरातलं सुंदर असेल त्याचं वर्णन आपण एकत्र करत असतो आणि उपमा देऊन आपल्याला सौंदर्याचं वर्णन करावं लागतं, नाईलाज असतो. इथं आईसाहेबांचं वर्णन करायचंय. किती सुंदर आहे माझी आई. तिचं वर्णन करताना विष्णुकवी पहिले ते सांगतात, अनुपम स्वरूपाची तुझी घाटी. आई कोणाची उपमा देणार? कशाचीच उपमा तुला लागू पडत नाही, कारण कुठल्याही उपमेच्या पलीकडे अशा प्रकारचं तुझं शरीर रष्टी आहे, तुझं सौंदर्य आहे. अनुपम स्वरूपाची तुझी घाटी, अन्य नसे या सृष्टी, तुझं समरूप दुसरे. अगं दुसरं रूप नाहीच तुझ्यासारखं. द्यायची कोणाची उपमा? उपमा देत असताना किंवा सौंदर्याचं वर्णन करत असताना मी सांगितलं की सौंदर्य ही गोष्ट थोडीफार सापेक्ष पद्धतीने आपण व्यवहारात वापरत असतो. म्हणजे समजा तुम्हाला माझं वर्णन करायचं असेल तर मी गोरा आहे की काळा आहे या वाक्याचं नुसतंच वर्णन नाही करतायत. शेजारी कोण उभा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. माझ्या शेजारी जर एखादा आफ्रिकन उभा असेल, एखादा वेस्ट इंडिजचा माणूस उभा असेल तर मी गोरा वाटू शकतो. पण एखादा इंग्लंडचा, ऑस्ट्रेलियाचा, कॅनडाचा माणूस उभा असेल तर मी काळा वाटणार आहे. लक्षात घ्या, उपमा कोणाशी तरी तुलना करूनच सौंदर्य लक्षात येतं. म्हणून उपमा एक तर वापरावी लागते किंवा तुलना करावी लागते. दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. आपल्या समोर विष्णुकवी महाराज म्हणतायत, अनुपम स्वरूपाची तुझी घाटी, अन्य नसे या सृष्टी, तुझं समरूप दुसरे. आई तुझ्यासारखं दुसरं रूप नाहीच आहे. द्यायची कोणाची उपमा? तुझं समरूप दुसरे, परमेष्ठी, कारण तू सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असणारी आहे. परम अशा स्वरूपातली तुझी सत्ता आहे. त्या परमेष्ठी मी करिता झालो कष्टी. आई तुझं वर्णन करायला जायचा प्रयत्न केला आणि मी कष्टात पडलो, कारण किती सौंदर्य आहे तुझं. विष्णुकवी महाराजांनी पुढची वापरलेली कल्पना किंवा जी रचना आपल्या समोर वापरली ते अलौकिक सौंदर्याचं वर्णन आहे. ते म्हणतात शशी रस रस रसला. काय अद्वितीय शब्दरचना आहे लक्षात घ्या. किती मजेदार त्याच्या मागची भूमिका आहे लक्षात घ्या. शशी म्हणजे चंद्र, त्या चंद्रामधली आल्हादकता, त्या चंद्रामधलं सौंदर्य, त्या चंद्रामधली प्रसन्नता, त्या चंद्रामधलं आकर्षण, या सगळ्या गोष्टींचा ना रस काढला. शशी रस. पुढचा शब्द वापरला रस रसला. त्यालाही रस रसित केलं. म्हणजे काय तर पुन्हा शिजवलं. आधीच तो रस काढला म्हणजे मुळात चोथा फेकून दिला. सगळं चांगल्यातलं चांगलं त्या चंद्रातलं निघालं. ते सगळे सद्गुण आले त्यातले आणि त्याला पुन्हा शिजवला. याचा अर्थ आणखीन घट्ट केला आणि त्याचा जर समजा गोळा केला ना तर त्यांनी जे काही तयार होईल ना आई जगदंबे तसं तुझं मुख कमल आहे. शशी रस रस रसला वदन पुटी. तुझ्या वदनावर, तुझ्या मुखकमलावर या सगळ्या गोष्टींचा रस एकत्र करून त्यांनी जणू काही लेपन केलेलं आहे. त्याच्यातूनच तुझं सौंदर्य कदाचित आम्ही वर्णन करू शकतो. वारंवार तो भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे की हे त्यातल्या त्यात जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. वर्णनाचं वर्णन नावाची गोष्ट, त्या सौंदर्याचं वर्णन नावाची गोष्ट होऊच शकत नाही. असं ते अनुपमेय हे पहिल्या शब्दात सांगितलं. पण त्यातल्या त्यात शशी रस रस रसला वदनपुटी दिव्य सुलोचन दृष्टी. आई सगळ्यात पहिल्यांदा नजर माझी कुठं जाते माहितीये? तुझ्या डोळ्यांवर. का जाते? कारण तू आई आहेस. तुझं ते मातृवात्सल्य जे आहे, जे तुझ्या डोळ्यातून पाझरत आहे ना, ते मला सतत पाहावं वाटतंय. म्हणून दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नांच्या शिरी मुगुटी. मग त्या डोळ्यांकडे पाहिलं की मला वरचा तुझा मुकुट दिसतो, ज्याच्यावर नाना प्रकारचं सौंदर्य लावलेलं आहे, नाना प्रकारचे रत्न लावलेले आहेत. तो मुकुट मी पाहिला. कसे ते सगळे रत्न? लोपती रवी शशी कोटी. ज्याच्यामध्ये रवी आणि शशी म्हणजे चंद्राच्या कोट्यावधी स्वरूपात जरी प्रगट झाले तरी त्यांचं जे तेज आहे ना ते लोपून जातील. असे हिरे तुझ्या मुकुटामध्ये जडवलेले आहेत. का तेवढे ते चमकतायत? वास्तविक हिऱ्याला स्वतःची चमक नसते, पण आई ते तुझ्या मुकुटात लावलेत ना, त्याच्यामुळे तुझी चमक त्याच्यावर पसरली आहे. तुझ्या तेजाने ते जे सगळे रत्न, जड असणारे रत्न, ते इतके उजळून
निवडून निघतायत की सूर्यापेक्षा तेजस्वी आहे. आई मी तुला शरण आलेलो आहे. आता जेव्हा मी तुझी आरती करतो ना तो प्रकाश माझ्यावर पडेल, ती दृष्टी माझ्यावर पडेल, मीही तसा चमकून उठेल. हा भाव त्यातून अपेक्षित आहे. माझ्या जीवनाला तशी चमक आई तू प्रदान कर, तसं चैतन्य तू मला प्रदान कर. ही मागणी त्यातून अप्रत्यक्षरित्या आपल्या समोर विष्णुकवी महाराज सांगतायत आणि पुढे ते म्हणतायत गजमुखी तुझ स्तविले. आई कशी आहेस तू? गजमुखी आहे. यातला गज शब्द जो आहे ना तो गणपत्य संप्रदायातून समजून घ्यावा लागेल. म्हणून मी म्हटलं की सगळ्या एका एक रचनेमध्ये वेगवेगळ्या जरी परंपरा आपल्याकडे असल्या तरी त्या सगळ्यातून एकच सूत्र सांगायचंय. गजमुखी म्हणजे काय? गज शब्द हा जगच्या विपरीत असतो. जे सगुण साकार साधी सावयव शांत असतं त्याला जग असं म्हणतात. त्याच्या जे विपरीत तेच गज. तू गजमुखी आहेस याचा अर्थ निर्गुण निराकार हेच तुझं स्वरूप आहे. जरी तू आज आम्हाला अशी दिसत असली तरी हे तुझं स्वरूप तू आमच्या कृपेकरता धारण केलेलं आहे. वास्तव स्वरूप काय तुझं? गजमुखी तुझं स्तविले हे रंबे. हिरंब शब्द पुन्हा गणपत्य संप्रदायातला आपल्याला संदर्भ पाहायला मिळतो. हे शब्दाचा अर्थ जगत असा असतो. रंब शब्दाचा अर्थ पालन करणारी शक्ती असा असतो. आई तू या संपूर्ण जगाचं पालन करणारी आहे म्हणून तुला हिरंबे असं म्हटलेलं आहे. मंगल सकला आरंभे. सगळा जो आरंभ आहे ना या सृष्टीची जी सगळी निर्मिती आहे ना त्याच्या आरंभी आई तू आहे. मूळारंभ हा जो प्रकार आहे तो मूळारंभ स्वरूपामध्ये असणारी तुला आम्ही आरती करतोय कारण तुझं जय जयकार करतोय. जय जय जगदंबे या स्वरूपामध्ये. कसं आहे आईचं सौंदर्य? पुन्हा वर्णनावर येतात. कुंकुम चिरी शोभे. चिरी शब्दाचा अर्थ रेष. आईने कुंकवाची रेष धारण केलेली आहे. कुंकवाची कोर धारण केलेली आहे. कुंकुम चिरी शोभे मळवटी. त्याचा आधी मळवट भरलेला आहे. हळदीने पूर्ण कपाळ माखलेलं आहे. त्याच्यावर कुंकवाची रेष किंवा चंद्रकोर रेखाटलेली आहे. कस्तुरी टिळ ललाटी. कस्तुरीच्या टिळा तू धारण केलेला आहे. तिलक धारण केलेला आहे. नासिक अति सरळ. आई तुझी नासिका अत्यंत सरळ आहे. हनुवटी रुचिरामृत रस ओठी. तुझ्या ओठामध्ये रुचिर अमृत रस आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन समजून घ्या. आई जेव्हा बोलते तेव्हा ती जे बोलणं आहे ते इतकं मधुर आहे की जणू काही अमृताचा पाझर त्याच्यातून येतोय. या अर्थाने शब्द आईच्या मुखातलं वैशिष्ट्य. मातृक्षेत्राचा विचार आपण करतोय, माहूरचा विचार आपण करतोय. तांबूल आईला अत्यंत प्रिय आहे आणि तो तांबूल भक्षण जेव्हा आई करते आणि प्रसाद म्हणून जेव्हा भक्तांना मिळतो तेव्हा त्यातला जो अमृत रस आहे ना त्याचंही वर्णन तिथं आहे. कारण सगळे रस एकत्र आलेले आहेत आणि त्यातून एक अद्वितीय अमृत रस निर्माण झालेलं आहे. त्या तांबूलाचंही वर्णन या निमित्ताने आपल्या समोर करताना ते म्हणतात रुचिरामृत रस ओठी समान जणू लवल्या धनु कोटी. आई तुझ्या ज्या आहेत ना भुवया त्या एखाद्या धनुष्यासारख्या समान लावलेल्या आहेत. धनुकोटी आकर्ण लोचन भ्रुकुटी. कर्णापर्यंत पोचलेल्या तुझ्या भुवया आहेत. सौंदर्याचे जे वेगवेगळे निकष सौंदर्य शास्त्राने वापरले त्याचं वर्णन आपल्या समोर आहे. भुवई कानापर्यंत लांब असलेली असावी, नसली तर रंग लावून करतात तशा पद्धतीची रचना. त्याचं वर्णन आपल्या समोर आहे. आकर्ण लोचन भ्रुकुटी शिरी नीट भांगवळी. वर मस्तकावर तू व्यवस्थित भांग घेतलेला आहे, भांग घातलेला आहे. कसा भांग घातलेला आहे? उफराटी कर्नाटकची धाटी. केस पूर्ण मागे पलटवलेले आहेत आणि मागे कसून बांधलेले आहेत. कर्नाटकची ज्या पद्धतीची वेणी घालण्याची रचना असते ना आई तशी वेणी तू घातलेली आहे असं वर्णन आपल्या समोर करतायत विष्णुकवी महाराज. भुजंग निळरंगा परिशोभे वेणी पाठीवरी लोंबे. एखादा भुजंग असावा, एखादा सर्प असावा तशा प्रकारची तुझी ती दाट केसांची वेणी जी आहे ती तुझ्या पाठीवर लुळत आहे, सतत हलत आहे. त्या हालचालीचा आणि त्याच्या काळ्या रंगाचा विचार एकत्र करताना आपल्या समोर भुजंगाचा विचार केला. दुसरी गोष्ट ती मागे वळणारी वेणी आणि तिचा वर आलेला जो पद्धतीच्या रचना केसांची त्याच्यात जणू काही तुरा असल्यासारखं मस्तकावर आई तुझ्या वेणीनीच जणू काही नाग धारण केलेला आहे. शेष जणू काही तुझ्या मस्तकावर छाया देत आहे अशी रचना वाटावी अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी त्या सर्पाच्या वर्णनातून सांगितलं. स्वाभाविक आणखीन सौंदर्याचं वर्णन, वेगवेगळ्या दागिन्यांचं वर्णन विष्णुकवी महाराज आपल्या समोर करतात. कंकण कणकाची.
हातामध्ये तुझ्या सोन्याचे कंकण घातलेले आहेत. कणक म्हणजे सोनं, सोन्याची कंकण तू धारण केली आहेत. मनगटी, सगळ्या मनगटांमध्ये दिव्य मुदा दश बोटी, तुझ्या 10 बोटांमध्ये तू मुदा म्हणजे अंगठ्या धारण केलेल्या आहेत. सगळीकडे नाना प्रकारच्या रत्नजडित अशा प्रकारच्या अंगुली तू धारण केलेल्या, त्या अंगुलीमध्ये अंगठ्या धारण केलेल्या आहेत. अंगुली एक धारण केलेलं आहे. अशा प्रकारचं वर्णन आपल्या समोर करतात. बाजू बंद नगे बाहुवटी, तू नाना प्रकारचे बाजूबंद तुझ्या दंडामध्ये धारण केले आहेत. चर्चुनी केशर उटी, त्या संपूर्ण अंगारानं तू केशराची उटी लावलेली आहे. कस्तुरी चंदन यांनी एकत्र केलेली, त्यात केशर टाकून तयार केलेली अशी उटी तू शरीराला लावलेली. सुगंध पुष्पांचे हारकंठी, आई तुझ्या गळ्यामध्ये नाना प्रकारचे सुगंधी पुष्पांचे हार घातलेले आहेत. बहु मोत्यांची दाटी, कारण हार शब्द वापरला की संस्कृतमध्ये हार हा शब्द मोत्याच्या माळेसाठीच वापरला जातो. त्याच्यामुळे स्वाभाविक त्यांना पुढे तोही विषय आठवला. नाना प्रकारचे फुलांचे हार तू घातलेले आहेत. नाना प्रकारच्या मोत्यांच्या माळा तू धारण केलेले आहे. बहु मोत्यांची दाटी, अंगी नवी चोळी जरी काठी, नवीन वस्त्र धारण केलेले आहेस तू. जरीचे काठ आहेत त्याला. पीत पितांबर तगटी, तू पितांबर धारण केलेला आहे. दिव्य वस्त्र धारण केलेलं आहे. पैंजण पदकमली, मुखापासून सुरुवात केली, पाहत पाहत खाली आले, चरण कमलापाशी येऊन पोहोचले. त्याच्यातल्या पैंजणांचा विचार केला. पैंजण पदकमली अतिशोभे भ्रमर धावती लोभे. तुम्ही म्हणाल त्या बेच्यावर भ्रमर काय येतात, त्याचे 2 कारण आपल्या समोर आहेत. एक तर चरण कमलाप्रमाणे सुंदर आहेत म्हणून तिथे भ्रमर येतात. बाहेरचे यो की न यो, तुमच्या माझ्या सगळ्यांचे मनोरूपी भ्रमर त्या आई जगदंबेच्या चरण कमलापाशी जातात. म्हणून चरणावर भ्रमर बहु धावती लोभे हा एक विषय वापरला. दुसरी गोष्ट, ती पैंजण जी आहेत ना, इतका सुंदर आवाज करत आहेत की त्या आवाजाने भ्रमर सुद्धा आकर्षित होत आहेत. ते म्हणतात आपल्यासारखाच आवाज येतोय म्हणून ते येऊन पोहोचताय. त्याच्यामुळे वर्णन त्याच्यासोबत वापरलं. पैंजण पदकमली अतिशोभे भ्रमर धावती लोभे जय जय जगदंबे. अर्थात हे सगळं जरी सौंदर्याचं वर्णन केलं असलं तरी केवळ सौंदर्याचं वर्णन नाहीये. जगदंबेच्या तात्विक स्वरूपाचं वर्णन सुद्धा आरतीमध्ये आलंच पाहिजे. कारण शेवटी नुसतं सौंदर्य नाही पाहायचंय, त्याच्या मागचं तत्व पाहायचंय. मूर्ती नाही पाहायचीय, मूर्ताच्या मागे असणारं अमूर्त तत्व पाहायचंय. ते कसं पाहायचं? शेवटच्या चरणात त्याच्यावर येताना आचार्य विष्णुकविदास आपल्याला म्हणतात, साक्षप तू क्षितीच्या तळवटी. साक्षप जी जी निर्माण होणारी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्याचा आधार काय असते? क्षिती म्हणजे पृथ्वी. सगळ्या निर्मितीचा आधार पृथ्वी, त्याच्याही आधाराशी तळवटी. तळवट म्हणजे त्याच्या आधाराशी, त्या पृथ्वीच्या आधाराशी कोण आहे? तू आहे, कारण तू मूलाधार आहेस. हा हिशोब आपण पाहिला. साक्षप तू क्षितीच्या तळवटी, सगळ्या जगाचा आधार पृथ्वी, त्या पृथ्वीचा आधार आई तू आहे. साक्षप तू क्षितीच्या तळवटी, तूची स्वय जग जेठी. या सगळ्या जगापेक्षा जेठ म्हणजे ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ आद्य तत्व या स्वरूपात तूच तिथे अधिष्ठान स्वरूपामध्ये उभी आहे. ओवाळीन आरती दीपताटी घेऊन कर संपुष्टी. आई मी माझ्या कर संपुटामध्ये माझ्या दोन्ही हातांमध्ये आरती घेतोय आणि अशा तुझ्या स्वरूपाचं मी चिंतन करतोय, तुझ्या स्वरूपाची आरती करतोय. तुझं हे स्वरूप नजरेमध्ये साठवून घेतोय. करुणामृत हृदये संकष्टी धावसी भक्तासाठी. का मी तुझी भक्ती करतोय? कारण माझ्यावर जर कोणतं संकट आलं ना आई, संकटामध्ये तूच धावून येणार आहे. कारण तू करुणामृत हृदया आहेस. तुझ्या हृदयामध्ये करुणाचं अमृत भरलेलं आहे. त्यामुळे तू माझ्यावर कृपा करण्यासाठी केव्हाही धावून येणार आहे. म्हणून संकटामध्ये जसं कुठलंही लहान बालक त्याच्या आईचाच धावा करतं, तसा आई मी तुझा धावा करतोय. करुणामृत हृदये संकष्टी धावसी भक्तासाठी. विष्णुदास सदा बहुकष्टी. आई मी खूप कष्टीलो आहे. का? कारण तुझ्यापासून दूर आलोय, हेच कारण आहे, दुसरं काहीच नाही. या संसारात येऊन पोहोचलो आई, तुझ्या चरणापासून दूर गेलो, बाकीच्याच गोष्टीत अडकलो म्हणून तर बहुकष्टी झालो. बहुकष्टी देशील जरी निज भेटी तरी मग काय येऊ नये. आता एकच मागणी आहे आई, तू मला भेट दे, तू मला दर्शन दे. कारण त्यातूनच मला आता काय उरणार आहे? मग बाकी काही मागायचं नाहीये. तशी अवस्था मला कर, तरी मग काय येऊ नये या लाभे. हा लाभ मला झाला पाहिजे, ही प्राप्ती मला झाली पाहिजे. तुझं दर्शन व्हावं यासाठी मी प्रार्थना करतोय. धाव
पाव अविलंबे, आई ताबडतोब धावतीये, आई पटकन पाव, कारण तुझ्याशिवाय आता मला दुसऱ्या कोणाच्याही चरणाशी जाण्याची इच्छा नाही. तूच माझी कल्प वृक्ष रेणुका आहेस, कारण तुझ्या चरणी आल्यानंतर सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत, सगळ्या मागण्या संपन्न होणार आहेत, दुसरं काही मागण्याची इच्छाच उरणार नाही. असं हे तुझं अद्वितीय स्वरूप. त्या स्वरूपाला वंदन करतो. अशा स्वरूपात विष्णुकवी महाराजांनी पहिली आरती सादर केली. दुसरी एखादी रचना, त्याचा विचार उद्याच्या पुष्पात. तोपर्यंत जय गजानन, जय जगदंब.